आपला कारखाना भीमा पाटस इतक्या अडचणीमध्ये तो होता, आम्हाला हा कारखाना कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मालकीचाच ठेवायचा होता। राहुल दादांनी जे प्रयत्न केले, मी तुम्हाला खरंच सांगतो, मागच्या वेळेस आलो होतो तर माझे केस जास्त दिसत होते, कमी झाले थोडे, हे यांच्यामुळेच। मी म्हटलं बाबा एकदाच करा, आणि मला अतिशय आनंद आहे ज्या पद्धतीनं पुढे चाललाय। मी आज भाकीत करतो, पुढच्या काळातला या भागातला सगळ्यात चांगला कारखाना हा असणार आहे। या भागामध्ये जे WCL चे क्वार्टर आहेत त्यांना दर इलेक्शन मध्ये धमकी मिळते, तुम्ही जर मला मतदान केलं नाही तर तुमचे क्वार्टर तोडून टाकू। कोणी हे करू शकत नाही। मी तुम्हाला आज सांगतो, तुम्हारा बाल भी बाका नहीं होने दूंगा। हिम्मत के साथ मैदान में उतरो। काही लोकांना सवय असते प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याची, परंतु जनता देखील हुशार है, ये पब्लिक है, ये सब जानती है। लोकांना माहिती है काम करणारे कोण आहे। बंधू भगिनींनो, या समाजाला बदलण्याकरता विकास काय असतो तो शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याकरता सातत्याने आम्ही 2.5 वर्ष काम करतोय, आणि आता पुन्हा तुमच्या दारी आलो आहे। तुम्हाला जनसामान्यांचे नेते पाहिजे की घराणेशाही पाहिजे? तुम्हाला तुमचं नेतृत्व पाहिजे की तुम्हाला खाली लेखणारे लोक पाहिजे? फैसला तुम्हाला करायचा। येत्या 20 तारखेला ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे, आणि आर्वीचे प्रश्न सोडवण्याची गॅरंटी हा तेव्हा भाऊ घेतो। आपल्या सुमितला निवडून पाठवा, आणि आर्वीचं परिवर्तन या ठिकाणी एक सुंदर आर्वी, एक रोजगार युक्त आर्वी, अशा प्रकारचं परिवर्तन घडवूया।